तिसऱ्या टर्मची शपथ आत्ता म्हणजे 9 जून 2024 साली घेतली। एकंदरीत 11 वर्ष पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 9 जून ते 21 जून सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणच्या माध्यमातून जनतेपर्यंत जायचं ठरवलं आहे। आणि मागच्या 11 वर्षाच्या काळामध्ये जे काय या देशामध्ये विविध प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये जे काम केलं ते जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत। आपल्या सर्वांना कल्पना आहे, देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांनी अंत्योदय म्हणजे गरीबातला गरीब माणूस, तसेच सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास व सबका प्रयास या सूत्राला धरून आणि सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या मार्गानं अवलंबन करून 11 वर्षे सेवा केलेली आहे। आणि त्याचा वेगवेगळ्या क्षेत्रातला जर आपण आढावा घेतला तर विशेषतः गरीब कल्याण योजनेअंतर्गत PM गरीब कल्याण योजनेअंतर्गत 81 कोटी जनतेला मोफत राशन अजूनही मिळत। त्याचबरोबर PM गरीब कल्याण योजना सर्वात मोठी योजना आहे आणि PM आवास योजनेच्या माध्यमातून 4 कोटी जनतेला घरं दिलेली आहेत मागच्या 11 वर्षामध्ये। आणि येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये म्हणजे 2029 पर्यंत आणखी 3 कोटी घरं देण्याचं वचननामा किंवा जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे आणि ते काम चालू आहे। त्याचबरोबर जे गरीब लोक आहेत, रस्त्यावरती काम करणारे आहेत, त्यांना जवळजवळ 70 लाख लोकांना स्वनिधीच्या माध्यमातून विदाऊट कोलॅटरल कर्ज दिलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये सुद्धा आर्थिकदृष्ट्या प्रगती होत आहे। शेती आणि शेती व्यवसाय आपल्या देशामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे। आपला देश हा कृषीप्रधान मानला जातो। त्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे, किसान सन्मान निधीच्या माध्यमातून मागचे 11 वर्ष प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। आणि त्याच धर्तीवरती आमचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा 6,000 रुपये त्यात ॲड केलेले आहे। म्हणजे 12,000 रुपये ज्यांच्या नावावरती 7/12 आहे त्यांना मिळत आहेत। किसान क्रेडिट कार्ड आपल्या सर्वांना माहीत आहे। किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड दिलं जातं आणि त्या माध्यमातून 3 लाख रुपयापर्यंत विदाऊट कोलॅटरल कर्ज कमी दरामध्ये दिलं जातं। आणि यावर्षी म्हणजे या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये ही मुदत साधारण 5 लाखापर्यंत केलेली आहे। याचबरोबर PM कृषी सिंचन योजनेअंतर्गत 93,000 कोटीची गुंतवणूक भारत देशामध्ये झालेली आहे। कृषीच्या पायाभूत सुविधा व्हाव्यात म्हणून 1 लाख कोटीची गुंतवणूक केलेली आहे। तिसरा सेक्टर जर आपण पाहिलं तर आर्थिकदृष्ट्या म्हणजे इकॉनॉमी, प्रधानमंत्री मोदी साहेबांनी ज्या वर्षी शपथ घेतली त्यावेळेस भारताची आर्थिक ताकद किंवा आपण रँकमध्ये 10व्या नंबरला होतो आणि आज 11व्या वर्षामध्ये जगामध्ये आपण 4थ्या नंबरला आलेलो आहोत। आपली उत्पन्न वाढलेलं आहे। दरडोई उत्पन्न जर घेतलं, दरडोई म्हणजे आपल्या देशाचं दरडोई उत्पन्न 2014 मध्ये 80,000 कोटी होतं, आता जवळजवळ 1.25% वाढलेलं आहे। म्हणजे जवळ 1,70,000 कोटीच्या आसपास हे दरडोई उत्पन्न वाढलेलं आहे। याचबरोबर स्टार्टअप इंडिया असतील, स्टँडअप इंडिया असतील, अशा वेगवेगळ्या स्कीम आहेत। त्या स्कीममध्ये मी काही जाणार नाही, पण विशेषतः आयकॉन म्हणजे MSME किंवा स्टार्टअपमध्ये ज्यांचं
1 मिलियनपेक्षा जास्त इन्कम होतं, डॉलरपेक्षा जास्त, म्हणजे 78,000 कोटीपेक्षा असे जवळजवळ 120 आयकॉन्स भारत देशामध्ये आहेत. म्हणजे एवढेही लोक उद्योग क्षेत्रामध्ये आलेले आहेत. पायाभूत सुविधा जर घेतलं तर 99% भागामध्ये रस्ते जोडणी झालेली आहे. नॅशनल हायवेचं जाळं पसरलेलं आहे. नवीन 86 विमानतळं झालेले आहेत. मेट्रो 2014 मध्ये फक्त 5 शहरामध्ये होती, आता 23 शहरापर्यंत मेट्रो पोहोचलेली आहे. देशातील 99% जिल्ह्यामध्ये 5G सेवा पण देण्यात आलेली आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की महिला हे समाजाचा महत्त्वाचा घटक आहे आणि महिलांना सक्षम करण्यासाठी लखपती दीदीच्या माध्यमातून 3 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचं ठरवलं आहे. त्याचबरोबर सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून 10 वर्षाखालील मुलींसाठी 4.2 कोटी रुपयाच्या सुकन्या समृद्धी खात्यात मंजूर केले आहेत. मातृत्व वंदन योजना म्हणजे प्रेग्नंट राहिल्यानंतर त्या मातेला मदत मिळावी म्हणून 6,000 रुपये गरोदरपणी मिळतात. असे जवळजवळ 3.98 कोटी महिलांना ही योजना मदतीला आलेली आहे आणि साधारण 3.98 कोटी अधिक गर्भवती महिलांना साधारण 18,593 कोटी निधीचे वितरण केलेले आहे. मुस्लिम महिलांसाठी तिहेरी तलाक, ट्रिपल तलाक जो म्हणतो तो कायदा रद्द केलेला आहे. म्हणजे मुस्लिम कंट्रीमध्ये सुद्धा हा ट्रिपल तलाक कायदा नव्हता, तो इथं रद्द केल्यामुळं मुस्लिम भगिनींना न्याय मिळत आहे. महिलांना रजा, प्रसूती रजा फक्त 12 आठवड्याची होती, ती 26 आठवडे केलेली आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा प्रधानमंत्री मोदी साहेबांनी दिला आणि या नारा दिल्यानंतर त्यावेळेस जर पाहिलं तर महिलांचं म्हणजे बेटींचं मुलींचं प्रमाण कमी होतं, पुरुषांचं जास्त होतं. पण आता इक्वलपेक्षा नवीन जो रिपोर्ट आलेला आहे मागच्या 1 महिन्यामध्ये तर महिलांची संख्या पुरुषापेक्षा सुद्धा जास्त झालेली आहे. यामध्ये लोकसभा आणि विधानसभामध्ये 33% महिलांना आरक्षण मिळण्याचा ठराव म्हणण्यापेक्षा कायदा सुद्धा प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मध्ये केलेला आहे. उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून साधारण 10 कोटी लोकांना 10.33 लोकांना फायदा मिळतोय. ह्या महिलांसाठी केलेल्या सुविधा आहेत. आरोग्यासाठी आपल्या सर्वांना माहित आहे, जर कोणी आजारी पडला आणि ऑपरेशन करायचं असेल तर हजारो रुपयाचा खर्च येतो. तर त्यासाठी आयुष्मान भारत सारखी योजना सुरू केली आहे. या आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयापर्यंत रुग्णांना फायदा होऊ शकतो. आणि त्याचबरोबर एखाद्या वेळेस त्या आयुष्मान भारतमध्ये उत्पन्न जर जास्त असेल त्या घरचं तर त्याला हे कार्ड मिळत नाही. पण आता नवीन आर्थिक याच्यामध्ये मदत अशी केलेली की 70 वर्षापुढील जे वयोवृद्ध असतील, पुरुष असेल स्त्री असेल, तर त्यांना सर्व उपचार फ्री करण्याचं आयुष्मान भारतचं कार्ड उपलब्ध केलेलं आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे, कोविडच्या काळामध्ये भारत देशाने 2 लसीचं प्रोडक्शन केलं, 2 वॅक्सिन्स तयार केले. भारत देशामध्ये 220 कोटी डोसेस आपण लस दिल्या, वॅक्सिन दिलं. आणि ते वॅक्सिन जर पाहिलं तर आपण ताबडतोब दिल्यानंतर आपल्याला आपलं सर्टिफिकेट मिळत होतं. याचबरोबर जवळजवळ 50 पेक्षा जास्त देशांना आपण आपलं वॅक्सिन देऊन मदत केली. दुसऱ्या म्हणजे विकसित देशामध्ये सुद्धा वॅक्सिन घेत असताना त्यांना पैसे मोजावे लागत होते. पण प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या काळामध्ये भारत देशातील सर्व लोकांना सरसगट वॅक्सिन्स दिलेलं आहे. हे अत्यंत उल्लेखनीय गोष्ट आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये भारत स्वतंत्र झाला तसं फक्त एकदा
नवीन शैक्षणिक धोरण आणलं होतं, पण आता ज्याला आवडेल तो विषय घेऊन डबल ग्रॅज्युएशन करता येतं, त्याच्यामध्ये डिटेल जाणार नाही. पण नवीन शैक्षणिक धोरण माननीय मोदी साहेबांच्या काळात सुरू झालं. एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस फक्त 7 होते, आता 23 एम्स झालेले आहेत. इतका वाढ याच्यामध्ये झालेली आहे. त्याचबरोबर IIT कॉलेज असतील, टेक्नॉलॉजी कॉलेज असेल, याच्यामध्ये वाढ झालेली आहे. मला सांगायला आपल्याला आनंद होतोय की मेडिकल कॉलेजच्या सीट्स म्हणजे MBBSच्या सीट्स जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त लोकांना नवीन प्रवेश मिळतोय. पोस्ट ग्रॅज्युएटच्या सीट्ससुद्धा वाढलेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जल जीवन मिशन म्हणजे अजूनही ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, तर 50% शेअर केंद्राचा 50% राज्याचा करून हजारो कोटी रुपये प्रत्येक राज्याला दिलेले आहेत आणि ग्रामीण भागाची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरू केलेली आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे, एखादी छोटी इंडस्ट्री जर होती तर त्याला 17 इन्स्पेक्टर्स तिकडे जात होते, तर ते 17 इन्स्पेक्टर राज कमी करून एक टॅक्स आणलेला आहे GST. आणि हा GST टॅक्सच्या माध्यमातून जशा नागरिकांच्या अडचणी लक्षात येतील तसं त्याच्यामध्ये अमेंडमेंट केलेली आहे. आणि अमेंडमेंट करून GSTचं आपण मागच्या महिन्याचं जर उत्पन्न पाहिलं असेल तर 2 लाख कोटीपेक्षा जास्त उत्पन्न एका महिन्याचं उत्पन्न झालं होतं. हे उत्पन्न अगोदर कधीही मिळत नव्हतं. विशेष म्हणजे कुठलीही सरकारी योजना असेल तर अगोदर सरकारी योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना किंवा लाभार्थ्यांना घरी जाऊन पैसे देत होते. पण प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या काळामध्ये जाम ट्रायनिटी आणली. जाम म्हणजे जनधन अकाउंट काढले. जनधन म्हणजे प्रत्येकाचं, आज जर आपण ग्रामीण भागाचा शहरी भागाचा प्रत्येक पुरुष असेल स्त्री असेल त्याचं बँकेमध्ये अकाउंट आहे. अगोदर हे 0 बॅलन्स अकाउंट आहे. अगोदर हे अकाउंट काढायचं म्हणजे राष्ट्रीयकृत बँका हजारो रुपये मागायच्या, पण बँकेचे अधिकारी घरी जाऊन अकाउंट काढलंय. हे अकाउंट आधार कार्डला लिंक केलं, हेच अकाउंट मोबाईल कार्डला लिंक केलं, म्हणून एक बटन समजा दिल्लीतून किंवा कुठल्याही शहरातून दाबलं तर बेनिफिशरीच्या अकाउंटला पैसा जातो आणि त्याला मेसेज पण जातो. हे सुद्धा इनोव्हेशन किंवा इन्व्हेन्शन प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या काळामध्ये झालंय. आणि त्यामुळे या DBTमुळे लाखो करोडो रुपयाची बचत म्हणजे भ्रष्टाचार कमी झालेला आहे. यामध्ये नवीन कर प्रणाली आणलेली आहे. प्रत्येक वेळेस असं सांगितलं जात होतं की मध्यम क्लासला काय, तर मध्यम क्लासला सुद्धा मागच्या वर्षी बजेटमध्ये प्रोव्हिजन केलं आणि 12.75 लाख रुपयेपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा टॅक्स नाही आहे. अत्यंत महत्त्वाची आणि सर्वसामान्य मध्यम क्लास लोकांच्या मदतीची ही योजना प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केलेली आहे. त्याही पेक्षा मला सांगावंसं वाटतं की आता इन्कम टॅक्स म्हणलं की सर्व भीती वाटत होती, पण आता फेसलेस इन्कम टॅक्स केलेला आहे. म्हणजे समजा आपण इन्कम टॅक्स भरल्यानंतर ती फाईल कुठल्या राज्यामध्ये कुणाकडे जाईल ह्याची कल्पना कुणालाही नसते. आणि जे काय रिटर्न असतं, समजा एखाद्याने इन्कम टॅक्स जास्त भरला तर त्याचं रिटर्नसुद्धा काही दिवसात आणि महिन्यात परत येतं. म्हणजे इन्कम टॅक्स ऑफिसला आता चक्रा मारायची गरज नाही. अत्यंत महत्त्वाची स्टेप माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या काळात घेतलेली आहे. याचबरोबर आता पर्यावरणाचं जर आपण घेतलं तर 40% ऊर्जा अपारंपरिक निर्मितीवर करण्याचं ठरवलं आहे. यामध्ये 7,293 म्हणजे 7,293 इलेक्ट्रिकल PMEY म्हणजे PMEY इलेक्ट्रिकल बसेस, इलेक्ट्रिकल व्हेकल्स दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्यासमोर मला सांगायला नमूद करायला आनंद होतोय, आपल्या महानगरपालिकेला सुद्धा 100 बसेस इलेक्ट्रिकल बसेस मंजूर झाल्यात. त्यांचे चार्जिंग स्टेशनसाठी सुद्धा साधारण 25 कोटी रुपये दिलेले आहेत. लवकरच आपल्या शहरामध्ये इलेक्ट्रिकल बसेस येतील.
भारताला सुरक्षित आणि सक्षम बनवण्यासाठी डिफेन्स सेक्टर मजबूत केलेलं आहे आणि या डिफेन्स सेक्टरमध्ये मी अर्थ मंत्रालयात असताना मला बजेटबद्दल कल्पना आहे. सर्वात जास्त जर बजेट कुठं असेल तर ते डिफेन्सला होतं. साधारण 5.5 लाख कोटी रुपयाचं बजेट प्रत्येक वर्षी दिले जात होतं आणि या डिफेन्सबद्दल इंडोजिनियस म्हणजे आपल्या देशात तयार होणारे इक्विपमेंट्स, मिसाईल्स हे तयार केलेले आहेत आणि त्याच माध्यमातून ब्रह्मोस असेल किंवा आकाश असेल या माध्यमातून नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण सक्षमपणे त्याचा वापर केला आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वांना कल्पना आहे जवळजवळ 17 ते 18 देशांनी मागणी केलेली आहे. म्हणजे आपल्याकडे ऑर्डर दिली की आम्हाला अशा प्रकारचे मिसाईल्स बनवून द्या. याचबरोबर दहशतवाद बॉर्डरवरचा दहशतवाद जर सोडला, बॉर्डरवरती आहे, पण मोठ्या मोठ्या शहरामध्ये जे दहशतवाद होता तो सुद्धा निपटण्याचं काम केलेलं आहे. याचबरोबर आपली संस्कृती जपण्यासाठी आपल्या सर्वांना माहीत आहे की राम मंदिर असेल, काशी विश्वनाथचं कॉरिडॉर असेल, महाकाल मंदिराचा जीर्णोद्धार असेल, या सर्व गोष्टी संस्कृती जपण्यासाठी केलेल्या आहेत आणि विशेषतः आमच्या मुस्लिम बांधवांना सुद्धा मदत व्हावी म्हणून वक्फ बोर्डसारखा कायदा आणलेला आहे. वक्फ बोर्डचा कायदा थोडक्यात मी सांगू इच्छितो. त्यामध्ये ज्या वक्फ बोर्डची जी जमीन आहे ती साधारण 3ऱ्या नंबरची, म्हणजे पहिला डिफेन्स, दुसरा रेल्वे आणि तिसरा वक्फ बोर्ड, म्हणजे अख्खं पाकिस्तान जरी घेतलं तर पाकिस्तानपेक्षा जास्त जमीन वक्फ बोर्डकडे होती. पण त्याच्यातून उत्पन्न जर आहे तर फक्त 167 कोटी रुपये उत्पन्न होत होतं. तर आता या जमिनीतून, वक्फ बोर्डच्या कायद्यातून या जमिनीतून जे उत्पन्न मिळेल ते मुस्लिम समाजातील गोरगरीब महिला असतील, पुरुष असतील, त्यांच्या आर्थिक विकासासाठी वापरलं जाईल म्हणून वक्फ बोर्ड सारखा कायदा आणलेला आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्या देशाची घटना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहिली. घटना सर्व देशभर एक पाहिजे होती, पण जम्मू काश्मीरमध्ये एक या घटनेला वेगळं रूपांतर 370 कलमच्या माध्यमातून वेगळे अधिकार दिले होते. त्या ठिकाणी आपण म्हणलं जातं 2 प्रधान, 2 निशान आणि 2 संविधान होते. तिथला तिरंगा झेंडा आपला होता, त्यांचा जो आणखी एक झेंडा होता. इथं जे रिझर्वेशन किंवा घटनेतल्या तरतुदी होत्या त्या काश्मीरमध्ये नव्हत्या. पण माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये यशस्वी गृहमंत्री यांनी दोन्ही सभागृहामध्ये 370 कलम रद्द करण्याचं काम केलेलं आहे आणि अत्यंत चांगला पाऊल माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात हे काम केलं. एकंदरीत माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक विकसित भारत, एक सक्षम भारत, एक सुशिक्षित भारत, एक आरोग्यानं स्वस्थ भारत, एक स्वावलंबी बनवण्याचं भारत, या सर्व क्षेत्रामध्ये काम करणारा भारत देश आज आपल्या सर्वांना बरोबर घेऊन 140 कोटी जनतेला बरोबर घेऊन पुढे जात आहे. आणि हे करत असताना भारत देशाचा सन्मान आंतरराष्ट्रीय लेवलला वाढलेला आहे हे आपल्या सर्वांना कल्पना आहे. प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या ज्या वेळेस दुसऱ्या देशामध्ये जातात त्यावेळेस आपण पाहिलं असेल तिथला राष्ट्रप्रमुख असेल किंवा मुख्य माणूस त्यांना स्वागताला येतो, जे अगोदर कधीही होत नव्हतं. एकंदरीत हे सर्व करत असताना जसं मी सुरुवातीला सांगितलं की एक मंत्र, कुठलाही जात धर्म काही न पाळता 140 कोटी भारतीय हे आमचं कुटुंब आहे आणि 140 कोटी भारतीयांना एकत्र घेऊन हे वसुदैव कुटुंबकम म्हणजे ही प्रणाली घेऊन, म्हणजे आपला भारत तर एक आहेच, त्याचबरोबर सर्व देशातील सर्व जगातील देशाशी मैत्री करून आपण सर्व मानवतेचा विकास कसा होईल हा प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत एक विकसित राष्ट्र होतोय. 2047 साली आपणाला विकसित राष्ट्र म्हणून पुढे यायचं आहे. आपणाला एक सर्व देशाला मार्गदर्शन करणारं राष्ट्र म्हणून पुढे आणायचं आहे. त्यासाठी सर्व 140 कोटी जनतेची साथ पाहिजे. आणि आज म्हणजे 9 तारखेला प्रधानमंत्री मोदी साहेबांना 11 वर्ष झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये असंच सातत्यानं काम करून भारत देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सर्व सेक्टरला घेऊन काम करतायत.
एवढं या प्रसंगी बोलतो. ही बरंच काही बोलायचं आहे, पण वेळ कमी असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही. धन्यवाद. डॉक्टरांनी खूप सुंदरपणाने सगळ्या योजना मांडल्या. 11 वर्ष केलेलं काम जे इतकं प्रचंड काम आहे की ते एवढ्या कमी वेळामध्ये मांडणं शक्य नाही. पण आपण आताचीच नुकतीच एक बातमी जी बघतो की आपला भारतीय अर्थव्यवस्था ही आपण जपानला मागे टाकत 4थ्या क्रमांकावर आलेलो आहे. आणि त्याच्यामुळे GDP मध्ये आपण जगाचा जो ग्रोथ रेट आहे तो कमी असताना भारताचा मात्र 6.5% आपण राहतोय. ही जगामध्ये आपण सगळ्यांमध्ये म्हणजे अमेरिकेचा सुद्धा अगदी जो इस्टिमेटेड केलेला आहे तो 2.7 3.7 असा आपल्या आधीच्या देशांचा आहे. पण हा GDP वाढवणं मित्रांनो आणि हे काय असतं तर आपल्या तुमच्या माझ्यापैकी प्रत्येक जण काही ना काही व्यवसाय उद्योग करतो, रोजगार निर्मिती करतो आणि त्याच्यामुळे ही अर्थव्यवस्था वाढते. तर ही आपण जर मागचा अर्थसंकल्प पाहिला असेल तर त्यावेळेला हा GDP वाढावा म्हणून जे उद्योग व्यवसाय यांना चालना दिलेली आहे 12 पॉईंट म्हणजे तुमची पर्चेसिंग पॉवर आपल्या देशातल्या लोकांची जास्त असली पाहिजे. आणि पर्चेसिंग पॉवर जास्त असायची असेल तर त्यांच्या हातात चलन पाहिजे. म्हणून 12,75,000 अर्थ राज्यमंत्री होते डॉक्टर साहेब त्या काळामध्ये 12,75,000च्या नंतर इन्कम टॅक्स. तर एवढी जी बचत होऊन तो खरेदी करू शकेल हे केल्यामुळे आपल्या देशात निर्माण होणारे उत्पादनं विकल्या जातील आणि आपण अग्रक्रमावर जाऊ अशी खूप दूरदृष्टीने ही सगळी रचना केलेली आहे. मी काही प्रश्न असतील तर डॉक्टर साहेबांनी आम्हाला विचारावे. याच्यामध्ये कार्यक्रम एकच मिनिट. आमचे जे 11 वर्ष झाल्यानंतर जे कार्यक्रम आहेत ते मी थोडक्यात सांगतो. माननीय JP नड्डा साहेबांनी 9 तारखेला राष्ट्रीय लेवलला पत्रकार परिषद घेतली. 10 तारखेला प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री, जिथं भाजपचा मुख्यमंत्री आहे, जिथं भाजपचा उपमुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री, जिथं विरोधी पक्षनेता आहे तिथं विरोधी पक्षनेता आणि जिथं भाजपचा विरोधी पक्षनेता नसेल तिथं केंद्रीय मंत्री जाऊन प्रत्येक राज्यामध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि नंतर 11 ते 13 आम्ही 3 दिवस प्रोफेशनल मीट एक्झिबिशन, हे एक्झिबिशन प्रोफेशनल मीट ह्या 2 गोष्टी आम्ही केलेल्या आहेत, करायच्या आहेत. आणि पत्रकार परिषद थोडी आमची उशिरा होती. यानंतर आम्ही प्रत्येक मंडल म्हणजे प्रत्येक 100 बूथवरती जाऊन हा कार्यक्रम घेतोय. अशा प्रकारचं जनतेमध्ये जाऊन जे आत्ता 11 वर्ष केलेलं काम त्याच्याबद्दल प्रचार प्रसार करतोय. आणि नंतर आमच्या चौपाल सभा म्हणजे प्रत्येक 5 बूथवरती एक सभा, छोटीशी सभा, प्रत्येक ग्रामपंचायतला एक सभा, असा हा आमचा. आणि शेवटचा दिवस म्हणजे आमचा 21 तारखेला योग दिन आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे योगच्या माध्यमातून जवळजवळ 180 कोटी देशांनी मान्यता केलेल्या योग दिनला 180 कोटी देशामध्ये आम्ही योग दिन मोदी साहेबांनी दिल्यानंतर मान्य केला. तर आपण संपूर्ण मंडळामध्ये योग दिन करतोय. हा एक कार्यक्रम दिला. 5 जूनला आम्ही पर्यावरण दिन साजरा केला. 5 जून ते 15 ऑगस्ट वृक्षारोपणचा कार्यक्रम आम्हाला दिलेला आहे. एक पेड़ माँ के नाम. आपली आई जिवंत असल्यास आईला बरोबर घेऊन एक झाड लावायचं, त्याचं संगोपन करायचं. आई जर जिवंत नसेल दुर्दैवानं तर तिच्या एक नाव लावायचं आणि झाड लावायचं आणि फोटो घ्यायचा, असा पण कार्यक्रम आहे. 23 तारखेला आमचे जनसंघाचे अध्यक्ष तत्कालीन माननीय श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दिवस आहे, त्याचे कार्यक्रम आहेत. आणि 25 आणि 26 म्हणजे 25ला रात्री या देशामध्ये भारताचे घटनेचे शिल्पकार यांनी दिलेली घटना बाजूला ठेवून काँग्रेसनी इमर्जन्सी लावली होती, तर त्याचा निषेध म्हणून आम्ही 26 तारखेला कार्यक्रम घेणार आहोत. आम्हाला एक साधा प्रश्न आहे. आमचं लक्ष्य आहे विकसित भारत. आमचं लक्ष्य आहे भारताला विकसित राष्ट्र बनवायचं आहे. आणि विकसित राष्ट्र बनवायचं म्हणजे ह्या सगळ्या सुविधा जनतेपर्यंत, गोरगरिबापर्यंत न्यायचं आहे.
गोरगरिबांना मदत करायची. याचं मार्केटिंग आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेसही केलंय. मग अजून कमी आहे ना. गाडी माध्यमातून आपण गेलो नव्हतो. आम्ही 100% अजून जनतेपर्यंत पोहोचलेलो नाही. आम्हाला 100% जनतेला पाहिजे. आम्हाला प्रत्येकाच्या घराला नळ द्यायचा आहे, आम्हाला प्रत्येकाला घर द्यायचं आहे, म्हणून हे करतो मी. मोदी साहेबांचं ब्रँडिंग नाही आहे, हे भारत सरकारला विकसित राष्ट्र बनवायचं म्हणून आम्ही काम करतो. झालं ना आता विकसित राष्ट्र. अजून किती नाही नाही, विकसित राष्ट्र आपल्याला पुढे न्यायचं आहे. नाही, एकच मिनिट विकास घ्या की दरवर्षी आपण विसरले असाल तर 8, 9, 10, 11 दरवर्षी हा लेखाजोखा जनतेसमोर आम्ही मांडतो आणि गेलेलं वर्ष काय झालेलं आहे हे आम्ही सांगत राहतो. त्याच्यामुळे समाजामध्ये सकारात्मकता, समाजाचं एक मानसिक आरोग्य आणि एक चेतना निर्माण होणं की आपल्या देशामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत हे आपण प्रसिद्धी माध्यम म्हणून वारंवार समाजाला सांगितलं पाहिजे. हे आपलंही कर्तव्य आहे आणि आम्ही ते आपल्या समोर आणलं पाहिजे म्हणून हे आजचं मोदी प्रयोजन. सरकारने एखादी शहराला इन्फ्रास्ट्रक्चर भेट पण दिली पाहिजे. गेल्या 4-4 वर्षापासून इथले लोकप्रतिनिधी केंद्रामध्ये सर्व पत्रप्रपंच करतायत, तरी आपल्याला एक उद्यान पण मिळायला शकलं. काय झालंय? एक उद्यान पण मिळू शकला नाही म्हटलं. भारतमालाची स्कीम आपल्या एक लक्षात घ्या, उड्डाणपूलचा विषय काढला तुम्ही, स्पष्टपणे सांगतो या शहराला ऐकून घ्या, या शहराला जवळजवळ 15 ते 20 हजार कोटी रुपये केंद्राच्या माध्यमातून येत आहेत. मी तुम्हाला सांगतो. आणि उड्डाणपुलाचं जे म्हणतात ते सुद्धा प्रोसेसमध्ये आहे. ते सुद्धा कारण खालचा जो रस्ता आहे वाळूज ते शेंद्रा रस्ता हा PWDचा आहे. तो PWD मधून आपल्याला नॅशनल हायवेमध्ये कन्वर्ट करावा लागेल आणि मगच नॅशनल हायवे त्याला पैसे देऊ शकेल. ही प्रोसेस आहे, ही प्रोसेस चालू आहे. म्हणून पैशाची कमी नाही. मी तुम्हाला सांगतो, आपल्याला सर्व ठिकाणी गॅस लाईन 4,500 कोटीची सतीश. परंतु आजही तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, मोठी रक्कम मंत्रालयात आपल्या शहरामध्ये 25 महसूलचे अधिकारी सस्पेंड झाले, कलेक्टर सारखे लाच घेताना पकडले. या संदर्भात मोदी साहेबांचा काही फॉर्म्युला आहे का? हे त्याला जोडून आपण हे लाच थांबवणार आहोत. एवढं का असं दररोज चालू आहे, मोठे मोठे अधिकारी एवढं करू नये की तुम्ही म्हणता पैसा डायरेक्ट जनतेचे केले. हे पैसा कसं काय नाही? 20 लाख ही दोन्ही एकच आहे ना. ही ज्याची त्याची मानसिकता आहे आणि ज्या मानसिकता सुधारण्याचं काम, त्यांच्यावर संस्कार देण्याचं गरज आहे. ही मानसिकता त्या अधिकाऱ्याची आहे आणि हे मानसिकता काँग्रेसपासून आलेली आहे. ते हळूहळू कंट्रोल होईल. ते आता कंट्रोल होईल. शेतकऱ्यासाठी ऐकून घ्या, जेवढ्या योजना शेतकऱ्यासाठी आहेत तेवढ्या दुसऱ्या क्षेत्रात सुद्धा आहेत, पण शेतकऱ्यासाठी बऱ्याच योजना आहेत. मी तुम्हाला रिपीट लागेल तर करून देतो. शेतकऱ्यासाठी किसान सन्मान योजना आहे, फसल विमा योजना आहे, किसान क्रेडिट कार्ड आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे MSP दिलेलं आहे. MSP मध्ये सुद्धा राईज झालेला आहे. MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस 22 अन्नधान्यांना सपोर्ट डिक्लेअर आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न नक्कीच वाढलेलं आहे. किती वाढलेलं त्याचे आकडे आमच्याकडे नाही आहेत, पण नक्कीच वाढलेले. शेतकऱ्यांमध्ये मित्रांनो सगळ्यात चांगला जो आत्ताचा निर्णय झालेला आहे तो सोलार कृषी पंपांचा आहे. की शेतकऱ्याकडे पाणी होतं पण अनेक वर्ष त्याला वीज नसल्यामुळे तो काही करू शकत नव्हता. आता सोलार पंप मागेल त्याला सोलार पंप हे आता दुसऱ्यांदा परवा माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी जाहीर केले 1.5 लाख पंप आणि शेतकऱ्याला तर दिवसा वीज मिळते, त्याला काम करता येतंय, रात्रीचा आराम करता येतोय आणि त्याच्यातून तो उत्पन्न घेऊन जी त्याची विकास करण्याची प्रक्रिया आहे ती खूप चांगली सुरू झालेली आहे. त्यातला आता आधारभूत किमतींचा जर भात आणि गहू याचा जर आपण MSP पाहिला तर 2369 आणि 2425 असं प्रति क्विंटल पर्यंत हा भाव वाढवलेला आहे. त्याप्रमाणे 6,000 रुपये आणि राज्याचे आणि 6,000 केंद्राचे असे 12,000 रुपये आपण
शेतकऱ्यांपर्यंत कधीही दिली गेलेली नव्हती. ही रक्कम देतोय. मेगा फूड पार्कची संख्या आपण वाढवली. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपण 10 लाख कोटींचं कर्ज सहाय्य दिलेलं आहे. तर आजपर्यंत शेतकऱ्यांचा विचार मागच्या 70 वर्षात झाला नव्हता. तो माननीय देवाभाऊ आणि माननीय नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये होतोय. हे आपण सर्वांनी मान्य करावं. बेरोजगारीच्या संदर्भात पण काहीतरी म्हणले होते. 11 वर्षात काय झालं? बेरोजगारी वाढली का कमी झाली? आता TMICचा आपण सगळेजण प्रकल्प बघता. 52,000 कोटींची एक गुंतवणूक, दुसऱ्यांदा 15,000 कोटींची गुंतवणूक आणि आता 1 लाख कोटींची पुन्हा नवीन बातमी आपल्याकडे येते. EV हब आपलं होणार आहे. आणि आज जर आपण बघेल की कालच मांडत होतो की का आपल्याला एक 300-350 रुपये जिथे हजेरी होती तिथे आज 800 रुपये पण देऊन आपल्याला कामाला माणूस मिळत नाही, बँकेत मॅनेजर मिळत नाही, कंपनीत CEO मिळत नाही. तर ही बेरोजगारी आज काम करणाऱ्याला कुठेही नाहीये. माणसं आज कुणी तुम्ही 25 माणसं आम्हाला सजेस्ट करा, आपल्याकडे कामच काम आहे. हे सगळ्यांनी खरोखर समाजापुढे आणलं पाहिजे की आज मजुरापासून तर CEO पर्यंत ही माणसं आज समाजामध्ये उपलब्ध नाहीये. 11 वर्षामध्ये बेरोजगारी खूप कमी झाली. देशव्यापी काही पर्सेंटेज काढला असेल ना, ते सगळं वाटून दाखवलं. आता पर्सेंटेज नाहीये, पण हे सगळं ढोबळ तुम्ही सगळेजण बघताय. अजून DMIC व्हायचंय. 11 वर्ष बेरोजगारी नॅशनल लेवलवरच्या पर्सेंटेजवर विचारलं होतं. आपल्या शहरामध्ये गुंतवणूक होईल, 3 लाख रोजगार मिळणार, घोडा अजून चालू आहे. आपल्याकडेही मी सांगतोय आणि आत्ताही ज्या जाहिराती येतात त्या वारंवार कोणत्याही कंपनीच्या जाहिराती पहा तुम्ही, भरतीसाठी कुठेही माणसं मिळत नाही. हे आपलं यश आहे. हे सगळ्या म्हणजे आज आपल्याकडे बिहारमधून माणसं येत होती, छत्तीसगडमधून कामाला माणसं येत होती. ही माणसं आता येणं बंद झालंय कारण प्रत्येक राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं वाढलेली आहे, गुंतवणूक वाढलेली आहे आणि तो त्याच्याच गावाच्या ठिकाणी कामांमध्ये व्यग्र झालेला आहे. त्याच्यामुळे आज बाहेर माणसं मिळत नाही. ती माणसं दावा असा म्हणायचा की आपल्या महाराष्ट्रात बेरोजगारी संपलेली आहे असं म्हणायचं का डॉक्टर? बेरोजगारी संपली असं आम्ही म्हणणार नाही, पण ज्याला काम पाहिजे त्याला काम चांगलं मिळू शकतं. खाजगी असेल, सरकारी असेल, नोकरी मिळू शकते आणि पर कॅपिटा इन्कमसुद्धा वाढलेलं आहे. हे आपल्याला मान्यच करावं लागेल. आणि विविध संधी उद्योग क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल उपलब्ध झाले आहेत. कारण प्रत्येक भागाचा विकास होतो. साहेबांची प्रेस, नंतर मुख्यमंत्र्यांच्या प्रेस, विरोधी पक्ष नेते किंवा जे जे तुम्ही आता सांगितलं 9 ते 21 चा कार्यक्रम, त्याच्यामध्ये हे सगळं आलेलं. मग आता आम्ही छापायचं याच्यासाठी विचारला. याच्यामध्ये मी सांगतो ना, भांडणावर बोलायला नाही म्हणजे काय छापायला माहिती. मोदी सरकारचे 11 वर्ष उत्तम झाले, त्याच्यात कुठलाही शंका नाही. भारताची आकडेवारी तुम्ही मांडली, आम्हाला इंटरेस्ट आहे मराठवाड्याची आकडेवारीचा, किंबहुना संभाजीनगर जिल्ह्यात. उदाहरणार्थ 23 एम्स झाले नवीन, मराठवाड्यात किती एम्स झाले? असं काही आकडेवारी ऐकून घ्या. एम्सचा एक विषय असतो की प्रत्येक राज्यामध्ये एक एम असतं. ते पहिला राऊंड संपलेला आहे. आपल्याकडचं एम्स हे नागपूरला मिळालं. आता दुसरं समजा नवीन जे होतील त्याच्यामध्ये आपला नंबर नक्कीच लागेल. अजून एखाद्या एमसाठी आपण प्रयत्न करू. हो, आपल्याकडे आहे ना लॉ युनिव्हर्सिटी. आपल्याकडं लॉ युनिव्हर्सिटी आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, डिमांड वाढत आहे, म्हणून आपणालाही दिली आणि नागपूरलाही दिली. आपल्याकडे दुसऱ्या आता 7 होऊ लागले मेडिकल. या शहरामध्ये 5 मेडिकल कॉलेजेस आहेत. प्रत्येक जिल्ह्याला मेडिकल कॉलेज करावं असं प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आरोग्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे. आता इथं आपल्याकडे ऑलरेडी 5 मेडिकल कॉलेज आहेत, तर अजून 2ची परमिशन. हो, पण मी या क्षेत्रातला असल्यामुळे तुम्हाला सांगतो, ओव्हरऑल सध्याची भारत देशाची परिस्थिती अशी आहे की 1200 लोकांच्या मागे एक MBBS डॉक्टर आहे. पण विकसित राष्ट्रामध्ये 1000 लोकांच्या मागे 2 ते 3 MBBS डॉक्टर्स पाहिजे. आणि
युक्रेनचं ज्यावेळेस युद्ध झालं, युक्रेनच्या युद्धाच्या वेळेस 23,000 लोक भारतीय आपण युक्रेनमधून आणले. मी त्यावेळेस मंत्री होतो, आम्ही रिसीव्ह करायला होतो. तर 23,000पैकी 21,000 हे मेडिकलचे विद्यार्थी होते. आज मेडिकलचे विद्यार्थी युक्रेनला जातात, चायनाला जातात, रशियाला जातात. म्हणून मेडिकल कॉलेज जास्त काढून डॉक्टर्स बनवणं आणि आरोग्य राखणं हे मोदी सरकारचं ध्येय आहे. तर एकंदरीत ही प्रेस किंवा हे प्रयास जो आहे, आपलं ध्येय आहे भारताला विकसित राष्ट्र बनवायचं. आणि हा मराठवाडा नाही, सगळा अगदी मराठवाडा असेल किंवा अगदी आदिवासी भाग असेल, सर्व ठिकाणी विकसित राष्ट्र बनवायचं आहे. म्हणून तुमचं सहकार्य पाहिजे. तुमच्या माध्यमातून या योजना गोरगरिबापर्यंत पोहोचल्या पाहिजे, म्हणून मदत तुमची पाहिजे. सर, मेडिकलवर आपण बोलत होतो, डॉक्टर साहेब छान सांगत होते. पण त्या मेडिकलमध्ये तुम्ही एक पालक म्हणून एक पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री मेडिकल कॉलेजेस वाढवणं, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं हे जसं करताय हे केलंच पाहिजे. पण हे करत असताना हा खर्च आज कमी कसा करता येईल, तर तो कमी याने होईल की प्रत्येक नागरिकाचं शारीरिक वजन, ओबेसिटी जी वाढत चालली ती कमी झाली तर ह्या मेडिकल कॉलेजची गरज लागणार नाही, डॉक्टरची गरज लागणार नाही. हे आपले पालक पंतप्रधान यांनी ओळखलं. आणि मागच्या मन की बात मध्ये जर आपण ऐकलं असेल तर आपल्या सगळ्या भारतीयांचं वजन कमी करण्याच्या दृष्टीने आवाहन करू. म्हणजे जसं जंक फूड त्यांनी कमी केलेलं आहे, शाळांच्या बाजूचं जंक फूड कमी केलेलं आहे, मिलेट्स वाढवलेले आहेत, तसं आता हे वजन कमी करून भविष्यात आपण सगळे सुदृढ राहू आणि मेडिकल कॉलेजेसच्या ऐवजी रस्ते, पाणी, वीज करू, असा दूरदृष्टीने विचार करणारे माननीय पंतप्रधान यांचं खरोखर आपण सगळेजण कौतुक करूया. आणि याच्यातली एक एक गोष्ट आपण म्हणालात तसं एकही गोष्ट घेऊन तुम्ही समाजापर्यंत मित्रांनो पोहोचवली सविस्तरपणाने तर खूप समाजामध्ये सकारात्मक राहील. धन्यवाद. आहे ते रेल्वे म्हणून वेळ आली हो, काय चाललंय सगळं. यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे, सावे साहेब काय म्हणाले मला तर कल्पना नाही आहे, पण कर्जमाफीचा विषय जर आमच्या विधानसभेच्या वेळेस महायुतीच्या याच्यामध्ये असेल तर आपल्या सर्वांना माहीत आहे की आपले रेव्हेन्यू मिनिस्टर माननीय बावनकुळे साहेबांनी ज्यावेळेस बच्चू कडू यांचं उपोषण सोडलं त्यावेळेस या बाबतीत एक कमिटी जाहीर केलेली आहे. ती कमिटी त्याचा अभ्यास करेल आणि नंतर कॅबिनेटला देईल असं पेपरला आलेलं आहे. याची तुम्हाला कल्पना आहेच. म्हणून त्याची एक कमिटी आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल तो निर्णय घेतील. बरोबर ना. सर्व बांधवांचे आभार. या सर्वांना परीक्षा एक्झिबिशन द्यावी सर्वांना.